12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीसुद्धा 12वीला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 9 डिसेंबर रोजी वैभवीच्या वडिलांचा खून झाला. त्यानंतर जे ते वैभवी प्रत्येक मोर्चात आंदोलनात आपल्याला पाहायला मिळाली. मात्र अशा परिस्थितीतसुद्धा ती वैभवी 12वीच्या परीक्षेला सामोरे जाते. आपल्यासोबत वैभवी काय सांगशील? तू 12वीला आहेस, 2 पेपरला गेलीस, काय वाटतं, काय सांगशील अभ्यासाबाबत? ही माझी पहिली परीक्षा आहे की ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नाही आहेत. आणि आम्ही सतत म्हणत असतो की जो दुःखाचा डोंगर आज आमच्यावर आहे ते खूप मोठा आहे आणि ही वेळ जी आज आमच्यावर आहे किंवा आमच्या गावावर आहे ती इतर कोणावरही येऊ नये, कारण की यातून आज आम्ही कोणीही सावरू शकलो नाही आहेत. आणि त्याच्यातच माझी 12वीची बोर्डाची एक्झाम आली आहे, कारण की मला ही एक्झाम द्यायची आहे, कारण की माझ्या वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत. वैभवी, आपण बघतो खरं तर 12वीची परीक्षा म्हणजे प्रत्येकच विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, कारण इथूनच त्यांचं जे ते करिअर निवडलं जातं. आणि अशा परिस्थितीत ही दुःखद घटना घडली आणि तू आता परीक्षेला सामोरे जाते. एखादी मानसिकता काय आहे तुझ्या आता? जी की आम्ही सतत आमच्या डोक्यात तेच विचार चालू असतात की हे असं कशामुळे झालं. माझ्या वडिलांनी इतकं कोणाचंच कधी वाईट केलं नव्हतं, तर त्यांच्यावर ही वेळ आज कशामुळे आली. आणि त्यांचा आता सर्वजण आम्हाला धीर देत आहेत की जे गोष्ट झाली आहे ती खूप दुःखद आहे आणि जर जे कोणी आरोपी आहेत त्यांच्या पापाचा घरा भरला असेल आणि जो 100वा गुन्हा असेल तो माझ्या वडिलांवर आला असेल. पण ते आम्हाला दुःख तर सतत वाटतं की माझ्या वडिलांनी अशी कोणती गोष्ट केली नाही आहे कधी की त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल. त्याच्यामुळे त्यांना आज इतके वेदना देऊन जे त्यांची हालहाल करून मारले ते दुःख आम्हाला खूप मोठे. हे दुःख आम्ही याच्या अगोदर कधीच बघितलं नव्हतं. खरं तर वैभव, जवळपास 70 दिवस झालेत, तू संपूर्ण या प्रक्रियेत आहेस. मैत्रिणीची भेट झाली नाही, शिक्षकाची भेट झाली नाही. आता जेव्हा तू परीक्षेला गेलीस, नेमकं तेव्हा काय संवाद व्हायचा? त्यात कोणत्या म्हणजे अँगलनं तुला बोलायच्यात नेमक्या आता? संवाद म्हणजे सर्वांची हीच आता महाराष्ट्राची हीच विनंती आहे की अपेक्षा आहे की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. आणि बाहेर सुद्धा तीच चर्चा किंवा मी जर कुणाला भेटले तर मला सुद्धा हेच विचारतात की तुझी तब्येत कशी आहे, घरचे सगळे ठीक आहेत ना, आणि तुझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल. खरं तर नाही का, तू 12वीची परीक्षा देण्यापूर्वी अनेक स्वप्न बघितले होते, अभ्यास करताना स्वप्न बघितले होते. आता काय वाटतं? मी पूर्वी अभ्यास खूप मन लावून करायचे आणि जे आता थोडं माझं मन डायव्हर्ट होतंय, सारखं सारखं तोच विचार येतो की माझ्या वडिलांची हत्या कशामुळे झाली असेल, हे असं कसं झालं, इतक्या लवकर माझ्या वडिलांची हत्या झाली, त्यांना इतके हालहाल करून मारले. पण हे कुठेतरी बाजूला सारून मला माझ्या अभ्यासाकडेही लक्ष द्यायचं आहे, कारण की मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. वैभव, आपण समजू शकतो ज्या पद्धतीनं घटना घडली, तुझी मानसिकता खराब झाली जेव्हा तू पेपर लिहित असते आणि अचानकच वडिलांची आठवण येते. त्याच्यापुढे मला काहीच सुचत नाहीये की मी काय लिहू. जर पेपरमधला एक जरी क्वेश्चन असला तरी मला तो तीनदा तीनदा वाचावा लागतोय, कारण की माझं मन पहिल्यासारखं स्ट्रॉंग नाहीये की मी ते लगेच कॅप्चर करू शकते की मला याचा आन्सर काय लिहायचंय. पण माझे प्रयत्न चालू आहेत की जे माझं अभ्यास चालू आहे तो त्याच्याकडेच मी जास्त लक्ष देईल, जेणेकरून मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि जे दुःख जे आज आमच्यात आहे, अशा प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी चालू असतात, पण ह्या अडचणीला कुठेतरी मात करून आपल्याला पुढं जायचंय आणि जे आपलं यश आहे किंवा जे आपलं टार्गेट आहे ते आपल्याला मिळवलंच पाहिजे. वैभव, आपण जर बघितलं तर तुझे वडील संतोष देशमुख यांना तुला डॉक्टर होताना पाहायचं होतं, मात्र ते आता त्यांना माहीत होणार नाही. एकंदरीत ते तुझ्या अभ्यासाबाबत विचारपूस करायचे का? त्यांचं लक्ष तर कुटुंबाकडे नव्हतंच. थोडंफार जर ज्यावेळेस ते घरी आले त्यावेळेस कधीतरी विचारायचे की आज पेपर होता तो कसा गेला, त्याचे मार्क्स किती येतील, इतपत. त्यांनी आमचा असं बसून कधी सुद्धा अभ्यास घेतला नाहीये, त्यांच्याकडे तो वेळही नव्हता. आपण बघतोय गेल्या 70 दिवसापासून लढा सुरू आहे. तुझ्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून अनेक राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, समाजही मोठ्या प्रमाणात पाठीशी उभा राहिला. त्यातलं एक नाव म्हणजे सुरेश धस. पण गेल्या काही दिवसापूर्वी जे आहेत ते धनंजय मुंडेंना भेटले. एकंदरीत त्या भेटीवर तुला काय वाटतं आता? म्हणजे आम्हाला तर या केसमध्ये सर्वांचाच पाठिंबा आहे आणि हे दुःख खूप मोठं होतं, यातून आम्ही कोणीही सावरू शकलो नाहीयेत. आणि हा जो सत्याचा लढा उभारलाय तो सगळ्यांच्या एकजुटीने, जसं आम्ही सांगतो की आम्हाला तुमची सतत गरज आहे, न्याय मिळूच तर नाही तर पुढील वाटचालीसाठी सुद्धा सर्वांची गरज आहे.
आणि जे कोणी समजा आता तुम्ही म्हणला अण्णा भेटण्यासाठी गेलते त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न राहिला, त्याबाबत मी तर काही बोलत नाहीये. पण जशीच अण्णांनी साथ दिली, दादांनी साथ दिली, संदीप भैया असतील, बजरंग बाप्पा असतील, असे सर्वच जण किंवा ही समाज जनता असेल, मोर्चातील सहभाग सर्वांचा, आणि जे आज लोक घरी आमच्या भेटीला येत आहेत, जे लोक भेटीला येऊ शकत नाहीयेत ते आमच्या मागे परस्पर सुद्धा खूप आमच्यासाठी करतायत हे मला नक्कीच माहिती आहे. आणि जे सर्वांच्या ज्या भावना आहेत, तळमळ आहे माझ्या वडिलांची, ही सर्वांची खूप आहे. आणि सर्वांना एकच अपेक्षा आहे की आता माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय हवा आहे. खरं तर तू यापूर्वी बोलून दाखवलं की तुला डॉक्टर व्हायचं, पण ही घटना घडली त्यानंतर तुझी जी आहे ती मानसिकता थोडीशी बिघडली आणि आता जो तू परीक्षा देतेस त्याहून काय वाटतं, हे स्वप्न आत्ता पूर्ण होऊ शकतं? माझे प्रयत्न तर मी थांबवणार नाहीये, मला प्रयत्न तर करायचे आहेत. जे पुढे असेल ते तर होईलच, पण मला असं वाटतं की माझे प्रयत्न मी कुठे थांबवू नये, म्हणून माझे प्रयत्न तर सतत चालूच असतील. निश्चितच आपण बघतोय ह्या होत्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी, जी आता 12वीची परीक्षा देते. खरं तर संतोष देशमुख यांनाही असं वाटायचं की ती डॉक्टर व्हावी आणि तिची स्वतःची इच्छा आहे की डॉक्टर झाली पाहिजे. आणि अशाही परिस्थितीत जे आहे ते एकडं वडिलांना न्याय मिळावा यासाठी ती संघर्ष करते, तर दुसरीकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती 12वीची परीक्षा देते. आता वैभवला किती यश मिळतं, तिचे प्रयत्न किती सफल होतात हे निकालातून कळणार आहे. मात्र वैभव ज्याप्रमाणे लढा देते ते मात्र निश्चितच प्रेरणादायी आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.